कडाक्याच्या उन्हाचा चटका सहन केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात। अशातच आपल्या बळीराजासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येते। यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार 29 मे पर्यंत राज्यात मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। याचा अर्थ यंदा मान्सून वेळेच्या आधीच महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे। हा मान्सून लवकर येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे। पेरणीची लगबगही सुरू होतीये। पण थांबा, कारण कृषी तज्ञांनी आणि कृषी अभ्यासकांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। पेरणीची घाई अजिबात करू नका असं कृषी तज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नाही तर नक्की कधी पेरणीला सुरुवात करावी, कृषी अभ्यासकांचं नक्की काय म्हणणं आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। आता तुम्ही म्हणाल पाऊस येतोय तर पेरणी का करायची नाही? तर याचं उत्तर दिलंय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखुरे यांनी। त्यांच्या मते जोपर्यंत शेतात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। जर आपण अपुऱ्या पावसावर किंवा केवळ पहिल्या दुसऱ्या मान्सूनपूर्व पावसावर पेरणी केली तर जमिनीतल्या उष्णतेमुळे बियाणे जळून जाण्याचा किंवा कुजण्याचा धोका असतो। परिणामी आपल्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवू शकतं। यामुळे बियाणे आणि खतांचा दुप्पट खर्च होऊन शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं। तर याविषयी कृषी अभ्यासक उदय देवळणकर यांनी एक गणित समजावून सांगितलंय। मान्सूनपूर्व पाऊस हा जोरदार पडतो, पण तो अगदी थोड्या वेळासाठी असतो। हा पाऊस पडला की आपल्याला वाटतं भरपूर पाऊस झालाय, पण त्यानंतर लगेचच जमिनीत प्रचंड उष्णता तयार होते। मान्सून स्थिर झाल्यावर हवेत वाफेची चादर तयार होते। पिकांची सुरुवातीची पाण्याची गरज खूप कमी असते। उदाहरणार्थ कापसाच्या पिकाला संपूर्ण हंगामात 750 मिलीमीटर पाण्याची गरज असते, पण पहिल्या महिन्यात केवळ 100 मिलीमीटर पाणी लागतं। त्यामुळे हवामान खात्याने जेव्हा अधिकृतपणे मान्सून आल्याची घोषणा केली आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, त्यानंतरच पेरणी करणं शहाणपणाचं ठरेल, असं कृषी अभ्यासक उदय देवळणकर यांनी म्हटलंय। सध्या महाराष्ट्रात दोन वेगळी टोकाची हवामान पाहायला मिळतात। एका बाजूला कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर हिंगोली आणि नांदेडमध्ये वादळी पावसामुळे केळीच्या बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर मालेगावात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा भिजलाय। पण दुसरीकडे आपला विदर्भ अजूनही सूर्याच्या कोपाने होरपळतोय। विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा लाटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट आहे। ब्रह्मपुरीत तर तापमान तब्बल 47.1 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। अशा परिस्थितीत मान्सूनपूर्व पाऊस हा नेहमी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह येत असतो। त्यामुळे शेतात काम करताना, बाहेर प्रवास करताना स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या। विजा चमकत असताना झाडाखाली उभं राहणं टाळा, असं आवाहन कृषी विद्यापीठाने केलंय। सध्या राज्यातल्या धरणांची परिस्थिती पाहिली तर एकूण पाणीसाठा केवळ 30.53% शिल्लक आहे। जायकवाडीत 37%, खडकवासला धरणात 57.47%, तर कोयना धरणात केवळ 13% पाणी शिल्लक आहे। त्यामुळे हा येणारा पाऊस आपल्यासाठी आणि धरणांसाठी अमृतासारखा ठरणार आहे, पण तो जमिनीत चांगला जिरू देणं हे सुद्धा गरजेचं आहे। यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका। फक्त हवामान खात्याच्या आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच आपल्या शेतात पेरणी करायला सुरुवात करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।